मंडल यात्रा ही कुठेतरी आपल्याला चालू असल्याचं पाहायला मिळालेलं होतं. ती स्थगित करण्यात आली. त्यानंतर जे त्याचे प्रमुख होते राजापूरकर ते थेट जाऊन त्या व्यासपीठावर जातात आणि सांगतात आमचा पाठिंबा आहे. नेमकं याकडे कशा प्रकारे बघायचं? एकीकडे कुठेतरी दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा हा प्रयत्न. नाही, मी त्यावर भाष्य करणार नाही. मला खरं या प्रश्नात राजकारण मला करायचं नाही. ज्यांना राजकारण करायचं त्यांना करू द्या. आम्हाला हा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून शासनाची भूमिका आहे आणि त्या दृष्टीने आमची पावलं पडत आहेत. एकदा आमची आज बैठक झाली की त्यानंतर मला वाटतं शासनाची भूमिका आपल्याला मांडता येईल. सोयीचं राजकारण होतं या सगळ्या संदर्भात. कारण कुणीही जे आझाद मैदानावर जात आहेत ते ओबीसीतून आरक्षण मिळावं का याबद्दल कुणीही स्पष्टपणे भाष्य मला ते सांगणं आहे ना. जयरंगे पाटलांना माझी हीच विनंती आपल्या माध्यमातून की जे येतात हे राजकीय पोळी भाजण्यासाठी त्यांना हा प्रश्न विचारा पहिल्यांदा. मग तुम्ही त्यांचा हेतू काय आहे? आमचा पाठिंबा आहे, दिलं पाहिजे, काय दिलं पाहिजे. पण एकदा एका बाजूला यात्रा काढायच्या दुसऱ्या बाजूला पाठिंबा द्यायचा. मला वाटतं हे जे राजकारण चाललेलं आहे त्यातून मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकारे करतायत. त्यांना प्रश्न तेवढ ठेवायचा आहे, सोडवायचा नाही. आमच्या सरकारची भूमिका मात्र हा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करतो. काल तुमच्याकडे खरं तर बीड मधले आमदार सगळे आले होते भेटायला. त्यांनी पण एक अशी प्रामुख्याने मागणी केली की ज्यांच्याकडे 7/12 आहेत आणि ज्या 7/12 आहेत त्यांना लगेच कुणबीचं प्रमाणपत्र देण्यात यावं. कसं बघतं? कारण की ही नव्याने एक मागणी त्या आमदारांनीच केलेली आणि ते सगळे सत्तेतले आमदार आहेत. असं आहे की त्यांची मागणी केली माझ्याकडे बरोबर आहे. पण त्याच्यातलं वास्तव काय कायदेशीर आपल्याला करता येणार नाही आम्ही सगळ्या तपासून पाहतो ना. आल्या सगळ्या सूचनांचं स्वागतच आहे. शेवटी हा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून आमचा जो प्रयत्न आहे त्याला अशा काही सूचना येत राहतात वेगवेगळ्या माध्यमातून. त्याचा आम्ही नेहमी विचार करतो. पण कुठेतरी राजकीय आरक्षण मिळावं यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे का? कारण शैक्षणिक आणि सामाजिक आर्थिक आरक्षण मला वाटतं आता ह्या सगळ्या विषयावर राजकीय आरक्षणासाठी चाललंय असं स्वतः चंद्रकांत दादा पाटील म्हणतात. चंद्रकांत दादा आमच्या समितीत काही चर्चा करताना मुद्दा मांडलेला नाही त्यांनी. त्यामुळे त्याच्यावर मी काही बोलणार नाही. साहेब, संजय राऊतांचं असं मत आहे की अमित भाई येतात, लालबागला जातात, बाप्पाला जातात दर्शनाला, पण मराठा जिथं आंदोलन करतात तिथं मात्र भेटी द्यायला गरज नाही वाटत. थेट भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनाच अशा स्वरूपाच्या आरोपाच्या कचाट्यात ते पकडतात. संजय राऊतांना ते कामच दिलेलं आहे ना. त्याचं सकाळी उठल्यापासून तेच काम आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलणार आपण. थँक्यू. विज्युअल तर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली आणि त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी संवाद साधलेला आहे.